हॅलो फ्रेंड्स, मी रितिका तुमची रितिका फूड कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत करते। गेल्या काही वर्षात आपल्या खाद्यपदार्थामध्ये खूप बदल झालेला दिसून येतो आणि खास करून स्ट्रीट फूड्स बाबतीत पाहायला मिळतो। आणि सर्वात जास्त आजच्या तरुण पिढीच्या जिभेवर एकच चव रेंगाळत असते, ती म्हणजे व्हेज फ्रँकी रोलची। या पदार्थाने आपल्या मुंबईत तर खूपच प्रसिद्धी मिळवलेली आहे, परंतु हा पदार्थ हायजिनिक व घरगुती पद्धतीने बनवलेला असेल तर खाण्यासाठी अजूनही मजा येईल। म्हणून मी तुम्हाला आज व्हेज फ्रँकी रोल सोप्या पद्धतीने हायजिनिक व पुरेपूर चव या तिन्ही गोष्टींना लक्षात घेऊन बनवून दाखवणार आहे। तर फ्रेंड्स, त्यासाठी ही रेसिपी पूर्णपणे पहा। आवडली तर लाईक करा, काही कमी असेल तर कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता ही रेसिपी आपल्याला 3 स्टेजमध्ये डिवाइड करायची आहे। फर्स्ट स्टेज चपाती बनवणे, सेकंड स्टफिंग बनवणे व तिसरी आहे रोल बनवणे। आता चपातीसाठी पीठ मळून घेऊया। 1 वाटी मैदा व 1 वाटी गव्हाचे पीठ असे प्रमाण घेऊया व 1 चमचा मीठ घालून हे पीठ चांगले मळून घेऊया। आता हे पीठ अर्धा तास भिजत ठेवले तर चांगले भिजले जाईल। आपले पीठ भिजत आहे आणि मी 4 बटाटे शिजायलाही घातले आहेत। तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेऊया। त्यासाठी कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, कच्चे शेंगदाणे, मीठ हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून आणि थोडेसे पाणी घालून बारीक करून घ्यायचे आणि त्यात 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आणि ही आपली चटणी तयार आहे। बटाटे उकडून थंड करून घेतले आहे आणि आता आपण दुसऱ्या स्टेजची तयारी करूया। त्यासाठी मी हे बटाटे स्मॅश करून घेतले आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा चाट मसाला किंवा आपण आमचूर पावडरही वापरू शकतो आणि थोडीशी कसुरी मेथी व चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य घालून घेऊया आणि चांगले एकजीव करूया। बाजारामध्ये फ्रँकी मसालाही मिळतो आणि तो मसाला वापरूनही आपण फ्रँकीचे स्टफिंग बनवू शकतो, परंतु हे मसाले वापरून आपण एक घरगुती फ्रँकी बनवत आहोत। उभ्या गोल आकाराचे गोळे बनवून घेऊया। म्हणजे अशा पद्धतीने मी बघा गोळे बनवून घेतले आहेत। मी इथे काही भाज्या घेतल्या आहेत, थोडासा कोबी, 1 सिमला मिरची, 1 टोमॅटो, 1 गाजर आणि या भाज्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला शेवटी रोल बनवताना वापरायच्या आहेत। तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता आपण हे बटाट्याचे स्टफिंगचे जे गोळे बनवले होते, म्हणजेच आपण त्याला आलू टिक्की म्हणू शकतो, ते गोळे आपण तव्यामध्ये थोडेसे तेल घालून हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। आता ह्या आलू टिक्कीला हलकासा ब्राउनिश कलर आलेला आहे, तर आपण हे बाहेर काढून घेऊया। आपण जे पीठ मळून ठेवले होते त्याच्या मी काही चपात्या बनवून हलक्याशा भाजून ठेवल्या होत्या, तर त्यातीलच आपल्याला जेवढ्या फ्रँकी बनवायच्या आहेत त्या चपात्या आपण बटरमध्ये छानपैकी पूर्णपणे भाजून घ्यायच्या आहेत। मार्केटमध्ये मिळणाऱ्या फ्रँकीमध्ये फक्त मैद्याच्या पिठाचा वापर केला जातो, पण आपण एक हेल्दी फ्रँकी बनवण्यासाठी थोडासा मैदा अवॉइड करून पण त्यामध्ये गव्हाचे पीठ ॲड करत आहोत। तर फ्रेंड्स, आपण तिसऱ्या स्टेजसाठी तयार आहोत। तर मी आता ही चपाती घेतलेली आहे आणि चपातीला अशा प्रकारे हिरवी चटणी एका बाजूला लावून घेत आहे। हे पहा, अशा प्रकारे मी एका बाजूला हिरवी चटणी लावली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि त्यावर जे आपण आलू टिक्की म्हणजेच बटाट्याचे स्टफिंगचे गोळे बनवले होते त्यातल्या मी 2 ह्या ज्या टिक्क्या आहेत त्या ठेवत आहे। त्यानंतर सर्व बारीक केलेल्या भाज्या ठेवून आता शेवटी आपल्याला जे आपण किसून ठेवलेले चीज होते ते छानपैकी घालायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे मी ह्या भाज्या फ्रँक्या आहेत आणि चीज पण किसून ठेवलेले आहे। खूप छान दिसत आहे। आणि आता आपण हा रोल बनवून घेऊया। आता आपली फ्रँकी तयार आहे खाण्यासाठी। तशीच ही गरम गरम फ्रँकी आपल्या मुलांना लगेच खायला द्या आणि ही फ्रँकी खाल्ल्यानंतर मुले कधीही बाहेरची फ्रँकी मागणार नाहीत। तर फ्रेंड्स, मी तुम्हाला अशा प्रकारे एक सोप्या पद्धतीने बनणारी
हेल्दी फ्रँकी दाखवली आणि हा तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.